नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या झूम मीटिंगमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्ड केलेला आहे. थोडं वायफाय नसल्यामुळं हा क्लास आपल्याला लाईव्ह घेता आलेला नाहीये. तर या तासामध्ये आपण लयबद्ध मांडणी भाग एक हा व्हिडिओ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लयबद्ध मांडणी या घटकासंबंधी आपण परीक्षेसंबंधी थोडा विचार करूया. तर लयबद्ध मांडणी हा घटक एनएस परीक्षेला कमीत कमी 2 ते 3 गुणांना विचारला जातो. म्हणजे 2 ते 3 प्रश्न एनएमएस गुणांना हमखास असतात. तर 8वी स्कॉलरशिप परीक्षा मात्र हा घटक जो जास्त मार्क विचारला जातो तो म्हणजे 6 गुणांना 3 प्रश्नाचे हमखास असतात. आता आपण सोडत असताना आपण काय करणार आहोत तर सर्वंकष म्हणजे सर्व प्रकारचे तुम्हाला प्रकार झाले पाहिजेत. ते प्रकार कसे होतील या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. माझ्यापाशी एनएमएसचं पण पुस्तक आहे. मला दिसत असेल, दिसतंय ना तुम्हाला? हे एनएमएसचं पुस्तक ग्रीन स्क्रीन लावल्यामुळे थोडं दिसत नसेल सर. तुम्हाला. हा, एनएमएसचं पण पुस्तक आहे आणि नवनीतचं आणि स्कॉलरशिपचं पण नवनीतचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तक तुम्ही सगळे प्रकार कव्हर होतील म्हणजे ऑल ओव्हर सर्व प्रकार कव्हर होतील अशा पद्धतीने उदाहरण घेणार आहोत. हा, कोणी हो. काय विचारायचं आहे का? हा. आवाज काही येत असेल तर सांगत चला बरं का, कारण नेटवर्क प्रॉब्लेम कमी जास्त झाला तर आवाज कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे. हा, आपण जाऊया पुढे. ठीक आहे. हा, ओके. मग सर, लयबद्ध मांडणी हा घटक नेमकं काय असतो सर? नेमकं काय असते यामध्ये? तर बघा, हा हा जो प्रकार आहे, हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नामध्ये अक्षरांची किंवा अंकांची किंवा चिन्हांची एक मालिका दिलेली असते. या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं असतं तर अक्षरांची, अंकांची किंवा चिन्हांची एक प्रकारची मालिका दिलेली असते. ठीक आहे. आणि या मालिकेमध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या असतात. या जागावर कोणती अक्षरे किंवा अंक येतील हे आपल्याला शोधायचं असतं. ते पर्याय आपण शोधायचे असतात. ठीक आहे. मग आता बघा, मग हे सर कसं पाहायचं तर संपूर्ण आपण लयबद्ध मांडणी, संपूर्ण मांडणीचं जर लक्षपूर्वक पाहिलं तर अक्षरांचा व अंकाचा क्रम कसा बदलत गेला हे आपल्याला लक्षात येतं. मग सर, लयबद्ध मांडणीचे प्रकार कोणते आहेत किंवा लयबद्ध मांडणी हा प्रश्न कसा सोडवायचा तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय करायचं, मी जे लिहितोय ना ते थोडं लिहून घ्या बरं का. मी जे बोर्डवर लिहितोय ते लिहून घ्या. पहिला प्रकार काय करायचं तर पहिल्यांदा काय करायचं, लयबद्ध मांडणीमधील पहिल्यांदा लयबद्ध मांडणीमधील सर्व अक्षरांची किंवा अंकांची संख्या मोजायची. पहिल्यांदा काय करायचं, मालिकेतील पहिल्यांदा दिसत मालिके नाही. अक्षरांची मालिकेतील अक्षरांची किंवा अंकांची अक्षरांची किंवा अंकांची संख्या मोजा. पहिली स्टेप काय आहे, अक्षरांची किंवा अंकांची संख्या मोजा. ठीक आहे. मग अक्षरांची व अंकांची संख्या मोजली तर त्यांचे समान गट करायचे. दुसरी स्टेप काय आहे, त्यांचे समान गट करा. दुसरी स्टेप आहे त्यांचे समान गट करा. ठीक आहे, समान गट, समान गट करा. मग सर, समान गट कशी करायचे? लक्ष द्या, समान गट कशी करायचे थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, अक्षर समजा लयबद्ध अक्षर मला जर 12 अक्षरांचे असेल, 12 अक्षरांचे किंवा 12 अंकांचे असेल तर त्यांचे तीन तीनचे 4 समान गट होतील. बरोबर का नाही? किंवा 4 4 चे 3 समान गट होतील. समजते मी काय म्हणतोय ते? हा, तीन हा. तीनचे 4 समान गट होतील व 4 4 अक्षरांचे 3 समान गट होतील. ओके. जर अक्षर मला 15 अक्षरांची असतील, 15 अक्षरांची, ठीक आहे, तर तीन तीनचे 5 समान गट होतील किंवा 5 5 चे 3 समान गट होतील. येते लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? हा, मानाला समजत असेल तर ठीक आहे. त्यानंतर समजा 16 अक्षर असतील तर 4 4 चे 4 समान गट होतील. चार. 20 अक्षर असतील तर 4 4 चे 5 समान गट होतील किंवा 5 5 चे 4 समान गट होतील. ओके. सर, असं ऑड अक्षर आलं, समजा 17 आलं, 17 17 आलं तर कसं करायचं तर 17 आलं तर तुम्ही तीन तीनचे 5 करा. हा, रात्र उर्वरित +2 दोन बाजूला ठेवा. किंवा 4 4 चे 4 करा, रात्र एक शिल्लक ते +1 शिल्लक बाजूला ठेवा. हे प्रत्यक्ष उदाहरण येईल त्यासोबत समजावून सांगू तुम्हाला. ओके, समजते मी काय म्हणतोय ते? हा, प्रत्यक्ष उदाहरणासोबत समजावून सांगूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने समान गट करायचे. ठीक आहे. मग आता बघा, मग अशा पद्धतीने समान गट केले आणि जर अंकांच्या किंवा अक्षरांच्या लयबद्ध मांडणीचं निरीक्षण केलं तर आपल्याला काही गोष्टीचं आपल्याला आढळून येतात, शक्यता आढळून येतात. एक पहिली शक्यता लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी. पहिली शक्यता म्हणजे पहिला प्रकार. पहिली शक्यता म्हणजे टाईप फर्स्ट, समूहाची समूहाची
किंवा गटाची पुनरावृत्ती होते, म्हणजे रिपिटेशन होतं. समूहाची किंवा गटाची काय होते? पुनरावृत्ती होते. समूहाची किंवा गटाची काय होते? पुनरावृत्ती होते. ठीक आहे. म्हणजे काय करावं लागतं ज्यावेळेस आपण समान गट करतो. समान गट केल्यानंतर काय होतं तर पुनरावृत्ती होते. कसं होतं ज्यावेळेस आपण प्रश्न ऍक्च्युली पाहणार आहोत त्या प्रश्नाच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर दुसरा टाईप आहे याच्यातला एकाड एक. एकाड एक गट सारखे असतात. एक आड एक. एक गट सारखे असतात. ओके. हा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे. त्याचा तिसरा प्रकार आहे गटाने अक्षरांच्या किंवा अंकांच्या स्थानात बदल होतो. हा. अक्षरांच्या किंवा अंकांच्या अक्षरांच्या किंवा अंकांच्या स्थानात बदल होतो. स्थानात बदल होतो. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे शेवटचा शेजारच्या गटात. हा शेजारच्या गटात शेजारच्या गटात पदांचा क्रम उलट असतो. पदांचा क्रम उलट असतो. हे चार प्रकार आहेत. ठीक आहे. या चार प्रकार किंवा ह्याच्यापैकी वेगळा प्रकार सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. बेसिकली ही चार प्रकारांचे प्रश्न ह्या लयबद्ध मांडणीमध्ये विचारले जातात. हे लिहून घ्यायचं बरं का सगळ्यांनी. हे लिहून घ्या व्यवस्थित. ऐकू येतं मी काय म्हणतोय ते? हो सर. ओके. हा. हो सर. ओके ओके हो सर. ओके. घेतलं लिहून व्यवस्थित. हा. सर. आता आपण काही उदाहरणं पाहूया. आता डायरेक्ट उदाहरणं पाहूया. सर थांबा एक मिनिट. बरं ठीक आहे. झालं लिहून? हो सर झालं. आता आपण हो. उदाहरण पाहूया. याची उदाहरण पाहूया. ओके. हा. पहिलं उदाहरण मी स्क्रीनवर घेतोय. आपण ही जी उदाहरण पाहतो आताची उदाहरण हे एनएस जे नवनीतचं पुस्तक आहे मॅथ्सचं त्या पुस्तकातले डायरेक्टली आपण उदाहरण पाहतो. ठीक आहे. तर स्वाध्यायामधलं पहिलं उदाहरण आपण डायरेक्टली क्रमाने काही उदाहरण घेऊया. सगळेच उदाहरण आपण घेणार नाहीत. त्यातली काही महत्वाची उदाहरण आपण त्यातली घेऊया. ओके. तर पहिलं उदाहरण आपण घेतोय ए बी. तुम्ही सुद्धा लिहून घ्यायचंय बी बी डॅश ए ए बी डॅश बी ए ए डॅश बी बी ए ए ए डॅश डॅश. ओके. ही लयबद्ध माला आहे. त्या लयबद्ध मालेमध्ये जी रिकामी जागा आहे जी डॅश आलेली आहे त्या डॅशच्या ठिकाणी कोणते अंक आहेत ते आपल्याला शोधायचं. मी पर्याय शोधत होतो. पहिला पर्याय आहे ए बी. ए बी ए. दुसरा पर्याय आहे बी ए. बी ए बी. तिसरा पर्याय आहे बी बी ए ए बी. चौथा पर्याय आहे बी ए ए बी. ओके. आता बघा. आता बारकाईने बघायचं सर सोडवायचं कसं. ठीक आहे. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले आहेत या झूम मिटिंगला त्यांनी लक्षपूर्वक पहा सोडवायचं कसं. सगळ्यांना व्यवस्थित सांगतो परत एकदा. ठीक आहे. हा उशिरा जॉईन झालेले विद्यार्थी लक्षपूर्वक पाहायचं. आधी जी अक्षरमाला आहे जी वरील जी बघित अक्षरमाला त्या अक्षराची संख्या मोजायची पण त्याची संख्या मोजायची. ठीक आहे. तर पहिल्यांदा संख्या मोजूया आपण. ठीक आहे. किती आहे बघा. एक दोन तीन चार 20 आहे. अशा रिकाम्या जागाशीच संख्या मोजायची. काय करायचंय रिकाम्या जागाशीच संख्या मोजायची. ओके. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. किती संख्या आहे 20ची संख्या आहे. ठीक आहे. मग 20 अक्षर असतील किंवा 20 अंक असतील तर काय करायचे सांगा. हा. चार चारची पाच चारचे होते. पाच समान करा किंवा पाच चारची पाचचे चार समान करा. ठीक आहे. पाच पाचचे. आपण काय करूया 5 5 चे 4 समान करून बघूया. 5 5 चे 4 समान म्हणजे जर नाही सुटलं तर 4 4 चे 5 समान करून बघावं लागतं. माहिती काय मी काय म्हणतोय ते रिप्लाय देत चला थोडं. हा हा. आता बघा ए बी बी डॅश पाचचा गट केला आपण पहिला पाचचा गट उभी रेष ओढली. एक दोन तीन चार पाच दुसरा पाचचा गट केला बेरीज ओढली.
एक दोन लोअर हँड करा. 1 2 3 4 5 रेष ओढली. 1 2 3 4 5 रेष ओढली. ह्या गटाला नाव तुम्ही पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट. आता बारकाईने बघा. आता बस सर सोडवायचं कसं, नंतर कसा विचार करायचा, सर्वांचं लक्ष बारकाईने असलं पाहिजे. तर पहिल्या गटात सुरक्षण झाली रे, ए न झालेली आहे. दुसऱ्याकडे सुरुवात ए नाही, तिसऱ्याकडे सुरुवात ए नाही, चौथ्याकडे सुरुवात ए नाही. हा कोणीही रेझाईन करू नका. आम्ही समजावून सांगतो, पहिला शिकू द्या मला. ठीक आहे. हा. आता बघ, ह्या चारही गटाची सुरुवात ए या अक्षराने झालेली आहे. आता बारकाईने बघा. पहिल्या गटामध्ये दुसरं अक्षर बी आलेलं आहे. आलंय का? हो. दुसऱ्या हा. गटामध्ये दुसरं अक्षर ए आले आणि तिसरं अक्षर बी आलेलं आहे. म्हणजे काय? तर पहिल्या गटामध्ये ए अक्षर फक्त एकदा आलेले आहे. दुसऱ्या गटामध्ये ए ए अक्षर दोनदा आले, नंतर बी आले. हा. मग तिसऱ्या गटामध्ये ए अक्षर किती आलं पाहिजे रे? तीनदा. 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 चौथ्या गटामध्ये किती तीनदा. आलं पाहिजे? खूप चारदा वेळा. आलं पाहिजे. तीनदा. हा. 4 वेळा. हा, आता हे लॉजिक आपण अप्लाय करूया. ठीक आहे. तर पहिल्या गटामध्ये ए अक्षर एकदा आले, दुसऱ्या गटामध्ये ए अक्षर दोनदा आले. ओके. तिसऱ्या गटामध्ये ए अक्षर किती आलं पाहिजे? इथं तीनदा इथे ए आलं पाहिजे. छोट्या गटामध्ये 1 2 3 4 चारदा आलं पाहिजे. ओके. आता बीचं लॉजिक बघूया. ओके. आता बघा, ए बी बी बी. हा, इथे काय असलं पाहिजे? इथे बी असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या गटामध्ये ए एकदा आले, बी चारदा आले. कळतंय का मी काय म्हणतोय? हा, हो. माझा हळू कळत असेल तर. पहिल्या गटामध्ये ए एकदा आले, बी चारदा आले. दुसऱ्या गटामध्ये ए दोनदा आले, बी तीनदा आले बघा. हा. मग म्हणून मी इथे डॅश की बी घेतलं. कळलं का? हा, बघा मी परत सांगतोय. पहिल्या गटामध्ये ए बी 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 डॅश आहे. तर मी काय केलंय, एकदा आले असं समजलंय मी. बी चार आले असं समजलंय. नंतर काय होणार आहे? ए ची संख्या वाढत जाणार आहे आणि बी ची संख्या काय होणार आहे? कमी होणार आहे, होत जाणार आहे. दुसऱ्या गटामध्ये ए दोनदा आले, मग बी किती असलं पाहिजे? तीनदा असलं पाहिजे. म्हणून या दुसरी जी रिकामी जागा आहे त्या जागी मी बी घेतलंय. कळतंय का आता? हो. हा. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये, हा, पहिल्या गटामध्ये ए एकदा आहे, दुसऱ्या गटामध्ये ए दोनदा आहे, तिसऱ्या गटामध्ये ए तीनदा आहे. म्हणून तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये मी ए घेतलंय. एकदा. ओके. आणि चौथ्या रिकाम्या जागेमध्ये ए किती आहे? आता तिसऱ्या गटामध्ये ए तीनदा आहे, चौथ्या गटामध्ये ए चारदा. ए चारदा तर बी किती असणार सांगा बरं? एक बार असतं एकदा. सर. एकदा. एकदा. आपली रिकाम्या जागा एकदा. भरली, त्या रिकाम्या जागा लिहून काढा. बी बी ए ए बी. कोणता पर्याय बघा आता हा? ऑप्शन. ऑप्शन ऑप्शन नंबर 3. पर्याय नंबर 3. कळतंय का तुम्हाला व्यवस्थित? हो. हो सर. कोणाला डाऊट असेल तर विचारा. सर रेकॉर्डिंग क्लासमध्ये पण ह्या टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. काय काय काय? हा, रेकॉर्डिंग क्लासमध्ये पण ह्याच्यामध्ये काही प्रकार जास्त नाही आहेत. एक मोजके 5 6 प्रकार आहेत. ते रिपीट 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 होतात. ओके. यात काही जास्त प्रकार नाही आहेत. मी रेकॉर्डिंग क्लास पण देईन. मी आज परत रेकॉर्डिंग क्लास दिले बद्ध मांडणीचा. ठीक आहे. जे गेल्या वर्षी घेतले होते मी. त्याच प्रकारे टाईप रिपीट रिपीट होतात. सोपा आहे एकदम घटक, खूप सोपा घटक आहे हा. ठीक आहे. शांभवी रुद्नुरे समजलाय का? शांभवी रुद्नुरे, माईक अनम्यूट करून बोलायचं. समजलं असतं तर हो म्हणायचं. हो सर. ओके. हा. हा आज पहिला दिवस आहे. काही कळलं नसेल तर विचारायचं लगेच माईक अनम्यूट करून, बरं का? लाजायचं हो. नाही. हा. हा. हो. हा. आपण जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न मी स्क्रीनवर लिहितोय. ठीक आहे. हा. 1 0 1 1 0 1 डॅश 0 1 2 1 डॅश 0 1 0 डॅश 1 2 1 0 1 0 0 1 डॅश 1. ठीक आहे. हा वरचा प्रश्न आहे तो 2018 साली परीक्षेला विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा 2018 साली परीक्षेला विचारलेला प्रश्न, बरं का? चला. पहिलं काम काय आहे रे आपलं सांगा. पर्याय देऊ का तुम्हाला? मी पर्याय पण देतोय. ठीक आहे. पर्याय देतोय. गट पहिलं पाडायचे. काम काय करायचं सांगा बरं आता तुम्ही. गट करायचे. गट पाडायची. गट पाडण्यासाठी गट काय करायचं? करायचे. पहिल्यांदा अंकांची संख्या मोजायची आहे की नाही? पहिल्यांदा अंकाची संख्या मोजायची. अंकाची संख्या मोजा असताना 24. मनात मोजा. 24. 24 आहे. मिनी किती 24. गट पाडून मी आता सांगा?
6. 6 गुणिले 4. सहा बघा मी गुणिले थोडी चार बाजूला लिहितोय सहा हा. गुणिले चार 24 आहे. चारशे 24 आहे तर मी काय करतोय, 4 4 6 पडू शकतो, किंवा 6 6 4 पडू शकतो, किंवा 3 3 8 पडू शकतो, किंवा 8 8 3 पडू शकतो. 8. हा, 8 8 3 पण पडू शकतो मी. हा. आता बघा, आता तो बारकाईने विचार करायचा बरं का. बारकाईने विचार करायचं. मग आता सर, 4 4 चे मी 6 गट पाडू शकतो, किंवा 6 6 चे मी 4 गट पाडू शकतो, किंवा 3 3 चे मी 8 गट पाडू शकतो, किंवा 8 8 चे मी 3 गट पाडू शकतो. ठीक आहे. हा. तर बारकाईने विचार करा सर, काय करावं लागेल. समजा 4 4 गट पाडला तर उत्तर येऊ शकेल का? तर येऊ शकेल. आणि 8 8 गट पाडलं तर उत्तर येईल का? तर उत्तर येईल. सर हे तुम्हाला कसं कळतंय? तर मी थोडं निरीक्षण केलं. मी काय केलं? थोडं निरीक्षण केलं. हा, निरीक्षण केलं तर असं मला लक्षात येतं की प्रत्येक ह्याच्यामध्ये एक नंतर दोन येतोय, एक नंतर दोन बऱ्याच ठिकाणी आलेले आहे, है का नाही? हा. मग थोडं आपण काय करूया, सुरुवातीला आपण 4 4 चे गट पाडूया. मी दोन पद्धती सांगणार आहे उदाहरण. किती पद्धती सांगणार? दोन पद्धती सांगणार आहे. पहिल्यांदा मी 4 4 चे एक गट पाडतो बघा, 4 4 चे. ओके. हे 4. ओके. 1 2 3 4 हा 4. ओके. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. ओके. आणि या गटाला नाव देऊया. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा. तर एक गट आपला पूर्ण मिळाला पाहिजे. एक गट असं पूर्ण मिळाला. पाचवा गट आपला पूर्ण मिळाला. 1 0 1 0. यामध्ये दोन अंक नाहीये बरं का. आणि बघा, तर दुसऱ्या गटामध्ये दोन अंक दिसतोय, चौथ्या गटामध्ये दोन अंक दिसतोय. याचा अर्थ सहाव्या गटामध्ये काय असला पाहिजे? दोन अंक असला पाहिजे. म्हणजे काय दिसतंय बघा, आपण एक प्रकार बघितला होता. काय बघितला होता की हा, तर एकाड एक गट सारखे असतात. दुसरा प्रकार आपण बघितलं, एकाड एक गट सारखे असतात. हा. आता बघा, एखाद्या पर्यायामधले अंक घ्यायचे. पर्यायामधले अंक घ्यायचे 1 0 1. ठीक आहे. 1 0 1 0. समजा मी इथे शून्य घेतला. हा, 1 0 1 0 इकडे बघा. तर पहिला गट आणि पाचवा गट सेम झालाय का रे? अरे झालाय का? हो हो. हो मग मी हो 1 0 1 मी हो तर शून्य झाला. घेतला पहिल्यांदा. शून्य घेतला तर पहिला गट पाच गट स्टार्ट कर. याचा अर्थ काय रे? पहिला, तिसरा, पाचवा हे गट एकाड एक सारखे असू शकतात. असू शकतात का नाही? हा. हो. म्हणून तिसऱ्या गटामध्ये पहिला पहिला मी एक घेतला. घेतला का? पहिला, तिसरा, पाचवा गट कंप्लीट झाला. आता बघा, दुसरा गट परिपूर्ण आहे बघा. आहे का दुसरा गट परिपूर्ण? 0 1 2 1 आहे का पूर्ण? म्हणजे कुठं जर कमी जागा नाही. पण दुसरा गट आणि चौथा गट सारखा असू शकतो का? तो असू शकतो. ठीक आहे. दुसऱ्या गटात सुरुवात शून्य आहे, म्हणून चौथ्या गटात सुरुवात सुद्धा मी काय केली? शून्याने केली. हा. 0 1 2 1 म्हणून चौथ्या गटामध्ये पण सुद्धा 0 1 2 1. ओके. पण दुसरा, चौथा गट एकाड एक गट काय होते? पुनरावृत्ती होते. एकाड एक गटाची पुनरावृत्ती होते, रिपिटेशन होते. मग चौथा गट जसे तसे सहावा गट असणार आहे. 0 1 2 1. 2. कळालंय का? हो हो सर. सर हो हा. सर सोपं असतं हे, एकदम सोपं आहे. काही अवघड नाही. याचं काही लॉजिक हो लावायचं सर नाही. सोपं उदाहरण आहे हे. ओके. मग याचं काय असलं पाहिजे? तर पर्याय लिहून करूया. तर पहिली क्रमांक जागा 0, दुसरी क्रमांक जागा 1, तिसरी क्रमांक जागा 0, चौथी क्रमांक जागा 1, पाचवी क्रमांक जागा 2. कोणता पर्याय सांगा आता? ऑप्शन 4. पर्याय क्रमांक ऑप्शन 4. 4. सोपं पर्याय का अवघड आहे? क्रमांक 4. होय. मग तुम्ही 8 8 चे जरी गट केले, 8 8 अंकाचे जरी गट केले, तर तोच गट पुन्हा पुन्हा येईल बघा. 8 8 अंकाचा गट केलं तर हे उदाहरण तुम्हाला 8 अंकाचा गट करून सुद्धा सोडवता येतं. ओके. समजते आरुषी? येस सर ओके. हो सर लिहून घेतलं सगळ्यांनी? हो सर. हो क्लास सर रेकॉर्ड करतोय. क्लास रेकॉर्ड युट्यूबला अपलोड करीन मी उद्या परवा. ठीक आहे. अपलोडिंगला वेळ लागतो, कारण एडिट करणं, अपलोड करणं थोडा वेळ लागतो. ठीक आहे. हा. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके. पुढचा प्रश्न समजून घेतोय. मी याचा रेकॉर्डिंग क्लास देणार आहे बरं का. त्या रेकॉर्डिंग क्लासमध्ये मी, कोणी पाहिलं का रेकॉर्डिंग क्लास लेबल मांडणीचं? मी दिलता ह्याच्या अगोदर सुद्धा. हो सर पाहिलंय त्यावेळेस आम्ही पाहिलंय. पण स्कॉलरशिप घेतलं त्यावेळेस स्कॉलरशिपच्या पुस्तकातली उदाहरणं आहे, ते पाहिलं पुस्तकातली उदाहरणं तेवढं सांगा मला. त्याची उदाहरण घेतली स्कॉलरशिपच्या पुस्तकातून घेतली की एनिमेशन पुस्तकातून घेतली? एनिमेशन घेतलीत का? मी तर बघून उद्या ठरवतो कोणते, म्हणजे स्कॉलरशिपच्या पुस्तकातून उदाहरण त्या घेतले असतील तर मग एनिमेशन उद्याच तासा घेतो. समजा त्या रेकॉर्डिंग क्लासमध्ये जर मी एनिमेशन पुस्तक उदाहरण घेतले तर मी उद्या स्कॉलरशिपच्या पुस्तकातले उदाहरण घेतो. स्कॉलरशिप एनिमेशन प्रकार एकच आहे, काही बदल नाही. ठीक आहे.
काही बदल नाही या टॉपिक मध्ये स्कॉलरशिप विनर्सला सेम पद्धत आहे दोन्ही परीक्षेसाठी. ओके. हा. आपण जाऊ तिसऱ्या उदाहरणाकडे. तिसरं उदाहरण स्क्रीनवर घेतो तुमच्या. श्रेया, तू घरातला आवाज येतोय, थोडा माईक म्यूट ठेव. डॅश बी ए डॅश ए डॅश ए डॅश ए बी डॅश ए. हे आहे त्याचे पर्याय पण देतो तुम्ही. पर्याय इथे खाली देतोय. पहिला पर्याय ए बी बी ए ए. दुसरा पर्याय ए ए ए ए बी बी ए बी ए. तिसरा पर्याय ए ए बी ए बी. चौथा पर्याय ए ए बी ए ए. ओके. काय करायचं पहिल्यांदा सांगा तुम्ही. तर पहिल्यांदा अंक रिकाम्या जागासहित अक्षर मोजायची. रिकाम्या जागासहित अक्षर मोजायची. किती अक्षर जागा मोजली असतील कोणीतरी? 12 12 आहे. 12 आहेत. 12 तीन तीनचे 4 गट करूया. तीन तीनचे 4 गट करूया. 3 चौक 12 सर. हो. हा ठीक आहे. तर तीन तीनचे आपण 4 गट करून बघूया. तीन तीनचे जर उत्तर नाही आलं तर 4 4चे करायचे. नंतर जर तीन तीनचे जर उत्तर नाही आलं तर ठीक आहे. तीन तीनचे गट करून बघूया. ठीक आहे. हा. हा तीनचा गट, हा तीनचा गट, हा तीनचा गट, हा तीनचा गट. आता बघा प्रत्येक आता बघा मी गटाचा क्रमांक देतोय. हा पहिला गट आहे, हा दुसरा गट आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. ओके. आता या 4 गटामध्ये विद्यार्थी मित्रांनो तिसरा गट आणि चौथा गट यांची सुरुवात तिसऱ्या गटाची सुरुवात ए न झाली, चौथ्या गटाची सुरुवात बी न झाली. ठीक आहे. म्हणजे काहीतरी वेगळं आहे. ठीक आहे. आणि पहिल्या गटाचा शेवट ए न झालाय, चौथ्या गटाचा शेवट ए न झालाय, तिसऱ्या गटाचा शेवट पण ए न झालाय. ठीक आहे. मग काय असलं पाहिजे कोण सांगू शकेल का? थोडं पर्यायाचा सुद्धा वापर घ्या. तर चारही पर्याय बघा. चारही पर्याय काय रे? तर चारही पर्याय सुरुवात ए नाही. याचा अर्थ पहिल्या गटामध्ये ए घेतो मी. पहिल्या गटामध्ये ए काय घेतोय? कारण चारही पर्याय सुरुवात ए आहे म्हणून ए घेतलं. ए बी ए. ठीक आहे. मग आता बघा सर सर इथं ए बी ए बसणार नाही दुसऱ्या गटामध्ये. तर तिसऱ्या गटामध्ये ए बी ए बसते बघा. बसतंय का? हो हा. बसतंय पहिल्या सर. गटामध्ये ए बी आलं. पहिल्या गटामध्ये ए काय घेतलं? कारण मी 4 पर्यायाकडे निरीक्षण केलं. पर्यायाचं निरीक्षण केलं तर चारही पर्यायाची सुरुवात ए न झालेली आहे. ओके. म्हणून मी ए बी ए घेतलं. मग दुसऱ्या गटामध्ये ए बी ए नाही बसत. पण सर ही लयबद्धता तिसऱ्या गटामध्ये बसते ए बी ए. मग इथं काय असलं पाहिजे रे? इथं एकाड एक गट असले पाहिजे. एकाड एक. ठीक आहे. मग ए बी ए बी ए. हा मग मी इथं बी घेतलं समजा बी ए. ओके. बी ए ए. हा दुसऱ्या गटामध्ये बी ए घेतलं. ते चौथ्या गटावर अप्लाय करूया बी ए ए. झालेली आहे बद्धता ए बी ए बी ए ए. ए बी ए बी ए ए. झाली का लयबद्धता? सर हो सर. हा. मग आता हे आपण जे उत्तर लिहिले ते लिहून काढूया. पर्यायामध्ये आहे का बघूया. हा. ए बी ए बी ए आहे नाही का सर. पर्याय बघा. नाही सर. नाही पर्याय नाही. नाही नाही पर्याय पर्याय आहे. नाहीये. आपलं उत्तर चुकलंय. पर्याय नाही याचा अर्थ आपलं काय झालं? उत्तर चुकलेलं आहे. मग आपल्याला अजून प्रयत्न करावा लागणार आहे. ठीक आहे. मग आपण तीन तीनचे 4 तीन तीनचे आपण काय घेतले? तीन तीनचे 4 घेतले ते आपलं चुकलेलं आहे. आपण ते दुरुस्त करूया. ठीक आहे. मग पर्यायामध्ये उत्तर नाही याचा अर्थ आपलं चुकलंय. म्हणजे आपलं काय पाहिजे? पर्यायामध्ये उत्तर पाहिजे. ओके. तर मी रिव्हर्स घेतोय. चला रिव्हर्स जाऊया. ओके. आता आपण काय केलं? ते 12 अक्षर आहेत. ठीक आहे. 12 अक्षर सुरुवात आपण तीन तीनचे 4 गट केले. आता 4 4चे 3 गट करून बघूया. ओके. हा. आता बघा 4 गट करतोय मी. ओके. हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट. ओके. आता बघा पहिला दुसरा व तिसरा गट सुरुवात ए ए न झाली. दुसरा अक्षर बी आहे. पहिल्या गटात सुद्धा दुसरा अक्षर बी आहे. तर पहिल्या गटात सुरुवात सुद्धा ए न असू शकते. बरोबर आहे का? हो. आणि हो सर. पर्यायामध्ये सर्व अक्षरांची सुरुवात ए न झालेली आहे. ओके. मग पहिल्या गटामध्ये बघा ए बी ए. ठीक आहे. मग दुसऱ्या गटात सुद्धा मध्ये सुद्धा ए बी ए. ओके. तिसऱ्या गटामध्ये सुद्धा काय असलं पाहिजे? ए बी ए असलं पाहिजे. ओके. मला तिसरा गट कम्प्लीट झाला बघा ए बी ए ए. ते आपल्या पहिल्या गटातला ए बी ए ए. ए बी ए झालेली आहे तयार. हो सुप्रिया. हो सर. हा.
आता आता बघा बारकाईनं. उत्तर देऊन बघूया. पहिला पहिला ए, ऑप्शन नंबर 4. नंतर बी, हा ए, ए कोणता तर पर्याय एक सांगा तर आता. ऑप्शन कोणता पर्याय आहे का? पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. चार. 4. कळालं का? म्हणजे कसं गट कसे शोधायचे. समजा आपण काय केलं, 12 अक्षर आहेत म्हणून आपण 3 3 चे 4 गट केले. उत्तर आलं आपल्याला, पण ते पर्यायामध्ये होतं का? नव्हतं. मग लगेच 4 4 चे 3 गट केले मी. लगेच उत्तर आलं का पर्यायामधलं आलं. कळालं कसं सोडवायचं? तर पुन्हा सांगता का थोडस. पुन्हा सांगू, बरं ठीक ना आहे, पुन्हा सांगतो. हा हा तर मी पुन्हा सांगतो. ओके. ओके, हे 4 4 चे 3 गट केले एवढं कळालं इथपर्यंत. हो आता बघा, तिसऱ्याकडे सुरुवात येणं झालेली आहे, दुसऱ्याकडे सुरुवात येणं झालेली आहे. मग पहिल्याकडे सुरुवात मग कशाला करणार मी? येणं करणार आहे. इथपर्यंत कळाले? हो पुन्हा सांगा म्हणणारे. हो हो सांगायचं, रिप्लाय द्यायचं. पहिल्या गटामध्ये ए बी ए हे 3 अक्षर आहेत, है का नाही? दुसऱ्या गटामध्ये सुद्धा ए बी ए 3 अक्षर असतील. तिसऱ्या गटामध्ये ए बी ए 3 अक्षर असतील. ओके, बरोबर का? हो सर. आता बघा, तिसरा गट कम्प्लीट झाला बघा. ए बी ए ए झाला तिसरा गट कम्प्लीट. हो. ए बी ए म्हणजे सगळं कम्प्लीट झालंय. हा, मग हेच हेच पुनरावृत्ती आहे. ए बी ए ए, पहिल्या गटात सुद्धा ए बी ए चालं, दुसऱ्या गटामध्ये सुद्धा ए बी ए ए. म्हणजे काय, गटाची पुनरावृत्ती आहे. प्रकार कोणता आहे? प्रकार पहिला आहे. मी तुम्हाला दुसरा प्रकार लिहिलेच ना, त्याचा पहिला प्रकार आहे गटाची पुनरावृत्ती. ए बी ए ए, ए बी ए ए, ए बी ए ए. उत्तर लिहून काढलं. उत्तर कोणत्या पर्यायामध्ये ते बघूया. तर ए ए बी ए ए, पर्याय क्रमांक 4. कळतंय का? हो सर हा, विचारायचं बरं का, हो समजणं सर. विचारायचं सोपं असतं, पण थोडं समजा बरं, अंडरस्टँडिंग इथं झालं की येतो. आणि हेच प्रकार आहेत, हे वेगवेगळे प्रकार 3 प्रकार आहेत ना, हे 3 प्रकार झाले. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 7 ते 8 प्रकार आहेत. पुन्हा रिपीट 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 तेच 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 प्रकार येतो. फक्त गट पाडता आले पाहिजेत आणि फक्त कसं लावायचा, तर्क कसं लावायचा हे कळालं पाहिजे. हे कळालं की सोपं आहे. घटक खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. शेवटी शेवटी सगळं शेवटी जेव्हा मुलांना काही येत नाही ते काय करतात, प्रत्येक पर्याय ठेवून बघतात. प्रत्येक पर्याय ठेवून बघितलं, प्रत्येक लयबद्ध तयार होते. लयबद्ध तयार झाली की ती उत्तर मिळायचं शेवटी. पण त्याला वेळ लागतो बरं का, प्रत्येक पर्याय चेक करत असेल तसं नाही करायचं. आपली जी पद्धत आहे सोडवायची त्या पद्धतीने सोडवत जायचं. ओके, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न. थोडं आता मी प्रश्न थोडं चेंज करतो. मी प्रश्न क्रमाने घेत नाही, थोडं मध्य मध्य प्रश्न क्रमाने घेऊया. आपल्याला माहित नाही, बरं ठीक आहे, असू द्या, क्रमानेच घेऊया म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल. कारण माझ्या चुकलं लिहिलेलं की तुम्हाला सुद्धा सांगता येईल. ओके, घ्या. चौथा प्रश्न मी घेतोय. आय डॅश एस पी एस डॅश आय पी डॅश पी डॅश आय डॅश पी डॅश. ओके, ही अक्षरमाला आहे. तिचे पर्याय समजा तुम्हाला पर्याय. पहिला पर्याय पी आय एस आय एस. दुसरा पर्याय पी आय एस आय आय. तिसरा पर्याय पी आय आय एस पी. चौथा पर्याय पी आय एस एस आय. ओके, आता पहा, आतापर्यंत जे प्रश्न बघितले आपण, 3 प्रश्न बघितले, त्यामध्ये एका प्रश्नामध्ये गटाची पुनरावृत्ती झाली, एका प्रश्नामध्ये एकाडे गटाची पुनरावृत्ती झाली, एकाडे गटाची पुनरावृत्ती. ठीक आहे, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, थोडंसं आपण व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांना बरं का, समजून सांगतो ना. हा, पहिल्यांदा या लयबद्ध मांडणीमध्ये अक्षरांची संख्या किती आहे एकूण? 15. 15. 15. 15. हा, तर 15 मध्ये किती वेळ करावं लागेल? 3 3 चे 5 किंवा 5 5 चे 3. 3 3 हे 3 3 3 3 हे 3 काय 3 आहे? मग काय म्हणतो आपण? 3 3 चे 5 गट करू. ठीक आहे, हा 3 केला, 15. हा केला, हा 3 केला, गुणिले 5. हा केला. ओके, क्रमांक तो गटाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. ओके, आता बारकाईने बघा विद्यार्थी मित्रांनो.
पहिला गट सुरुवात आहे नाही, तिसरा गट सुरुवात आहे नाही, मग पाचव्या गट सुरुवात किती नसली पाहिजे रे? आय. आहे. ओके. आता बघा, पाचवा गट कमी झाला IPS. मग दुसरा गट काय असणार आहे? IP. यस पहिला गट काय असणार आहे? IP. यस आता बघा, दुसरा गट PS. आता या लयबद्ध माहितीमध्ये फक्त तीन तीन अक्षरांचा वापर केला. किती अक्षरांचा वापर केलाय? 3 अक्षरांचा. पी आला, एस आले. कोणतं अक्षर राहिलं आता? आय. आय PS आहे. चौथा गट PS आहे. झालं का? आहे ना? आता हा PISS. कोणता पर्याय बघा? ऑप्शन 4. पर्याय क्रमांक 4. ओके, समजलंय? हो. सर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. तर म्हणजे ही एकाधिक मांडणी आहे ना हा एकाधिक गट रचना होती. एकाधिक गट. IPS सर? बोला. रिअल व्हायचे. रिजवाईन घ्यायचा जास्त वेळ तासाच. हो सर हा, हो सर ठीक आहे, घेऊया रिजन. ओके, रिजन. हा, ओके. हा, पुढचा प्रश्न. त्याच म्हणजे 50 50 मिनिट एक तर घेऊया. ओके. हा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाचवा प्रश्न स्क्रीनवर. 7-9-8-7-9-8-9 पर्याय देतोय. हे नवीन पुस्तकातून क्रमांक प्रश्न घेतोय. क्रमांक काय घेतोय? समजा माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली असेल तर तुम्ही लगेच दुरुस्त करू शकाल, आहे का नाही? तर हे मुद्दाम टाईप करून मी प्रश्न घेतले नाही. जर मी प्रश्न टाईप करून घेतले असते तर काय टाईप करणाऱ्यांनी खूप चुका केल्या असत्या, आणि त्यांच्या केलेल्या चुकामुळे आपलं उत्तर आलं नसतं बरोबर. यामध्ये एकही अंक चुकला की आपलं उत्तर चुकतं. बरोबर की नाही? अरे बरोबर का नाही सांगा की. हो सर हा. बरं. हा, किती अंक आहेत सांगा? या मांडणीमध्ये किती अंक आहेत? 12. 12. 12 असेल तर काय रोल लागेल? 3-3-4 किंवा 4-4-3. ठीक आहे. आता बघा, बारकाईने जर बघितलं, आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार सांगतो बरं का. तर ही लयबद्ध मांडणीमध्ये किती प्रकारचे अंक दिसतात रे? मग 7 दिसते, 8 दिसते आणि 9. तीनच प्रकारचे अंक दिसत आहे का नाही? बरोबर का नाही? तीनच अंक आहेत का नाही? आवाज येतोय माझा? माझा आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय माझा? आता जो शेवटचा प्रश्न होता तो प्रश्न आपण पुन्हा एकदा घेऊया. ओके, शेवटचा प्रश्न मी पुन्हा एकदा लिहितो. ओके. हा, काय प्रश्न होता शेवटचा? 7 नाही होतो ना. शेवटचा प्रश्न परत लिहितोय. पाचवा प्रश्न आहे. 7-9-8-7-9-8-8-9. ओके, जो पर्याय देतोय मी. पर्याय आहे 7-9-8-8. दुसरा पर्याय आहे 8-9-7-7. तिसरा पर्याय आहे 8-9-7-8. चौथा पर्याय आहे 8-7-9-7. ओके. हा, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आहे सर्वांचं लक्ष. हा, किती अंकाचे अक्षर मला सांगा बरं. ही 12 12. किती गट पाडा सांगा? 12 हा, किती गट पाडून सांगा तुम्ही आता. हा, तर 12 आहेत. 3 किंवा 4 4 किंवा 4-4चे मी 3 गट पाडणार आहेत. तिथे काय होतं, मी 3-3चे गट पाडतोय. काय करतोय? 3-3चे गट पाडतोय. हा, लोअर हँड करा सगळ्यांनी. ओके. हा, मी थोडं समजावून सांगतो. हा थोडा वेगळा प्रकार आहे. हा, प्रत्येक प्रश्न हा थोडा वेगवेगळा येतोय बरं का. तुम्ही काय करतो? 3-3चे गट पाडतोय. हे बघा, एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे हा पहिला, हा दुसरा गट, हा तिसरा गट आणि हा चौथा गट. ओके. कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज सेंड करू नका. शौर्या, श्रेया. ओके. हा, चॅट बॉक्सचा वापर करू नका शक्यतो. आता बघा, 1-2-3-4.
तर प्रत्येक पहिल्या गटामध्ये पहिलं अक्षर 7 आहे, शेवटचं अक्षर 9 आहे. दुसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर 7 आहे. दुसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर 8 आहे आणि तिसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर 8 आहे. थोडं बघा, ऑब्झर्वेशन बघा. आहे ना लक्ष सर्वांचं? हा, सर्वांचं लक्ष आहे ना? हा, ऑब्झर्वेशन बघा, मी हो परत सर. सांगतो पहिल्यापासून. हा, हा सर. नवीन प्रकार आहे. हा, तर पहिल्या गटामध्ये पहिलं अक्षर 7 आहे. हा, आणि दुसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर 7 आहे. बरोबर आहे. दुसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर 8 आहे आणि तिसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर 8 आहे. बरोबर का नाही? तिसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर 9 आहे, चौथ्या गटामध्ये शेवटचं अक्षर 9 आहे. हे ऑब्झर्वेशन कळालं का तुम्हाला? हो सर. ओके. हा, म्हणजे काय, तर पहिलं जे अक्षर आहे, पहिलं अक्षर ह्याचं स्थान बदलतंय, ते शेवटी जाते. ठीक आहे. हा, आणि दुसऱ्या गटात हे 8 आलेले ते पहिल्या गटात दुसऱ्या स्थानी असणार आहे. ठीक आहे. 7, 8, 9. ठीक आहे. हे 7 आहे ते शेवटी जातं, इथं 7 जातं. हे 8, 9, हे 8 आणि इथं 9 येणार आहे. 8, 9, 7. ओके. कळाले का? मी परत सांग. हा, आवाज येतो ना माझा? ऐकू. हो सर. हा, नाही सर. हो सर. पहिल्या गटामधले जे 7 अक्षर आहे ते दुसऱ्या गटामध्ये शेवटी गेलं, 7 गेलं. आणि दुसऱ्या गट आता इथं 3च अक्षर आहेत, 3च अंक आहे, सॉरी इथं 3च अंक आहे इथं. 7, 8, 9. मग त्यामुळे पहिली जी रिकामी तिथं 8 हा अंक घेतला मी. ठीक आहे. 7, 8, 9. 8, 9 दुसऱ्या गटात पहिल्यांदा आलं. 8, 9, 7. ओके. दुसऱ्या गटामध्ये सुरुवाती जे 8 होतं ते शेवटी गेलं बघा. 8 गेलं का शेवटी? ठीक आहे. त्यात 9, 7. मग इथं 9 अडकत काय येणार आहे? इथं 7 येणार आहे. काय येणार आहे? 7 येणार आहे. 9, 7, 8. ठीक आहे. तिसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर जे होतं 9 ते चौथ्या गटात शेवटी गेलं. मग चौथ्या गटामध्ये पहिलं अक्षर काय झालं? 7, 7, 8, 9. 7. इथे काय होतं रे? इथं स्थानांची अदला बदल होती. काय होती इथं? स्थानांची अदला बदल. स्थान किंवा स्थान ऑप्शन नंबर बदलतं. काय होते? स्थान बदलते. इथं इथं काय होते? स्थान बदल होतोय असं म्हणूया. स्थान बदल होतोय. काय स्थान बदल झालं रे? तर पहिल्या गटातलं पहिलं अक्षर, पहिल्या गटातलं पहिले अक्षर काय होतं? पहिला अंक म्हणूया. पहिला अंक हा पुढच्या गटात काय होतो रे? शेवटचा होतो. पुढच्या गटात काय होतो? तो शेवटचा अंक होतो. ठीक आहे. हा बदलतो. आणि उरलेली जी आहे ती क्रमाने येतो, आहे का नाही? दुसरा तिसरा अंक क्रमाने येतो. आले का लक्षात सगळ्यांना हे उदाहरण? हो सर. हो सर. ह्याच्यापेक्षा अवघड उदाहरण नाही आता ह्या लयबद्ध मांडणीमध्ये. लयबद्ध मांडणीमध्ये ह्याच्यापेक्षा अवघड उदाहरण नाही बरं का. हेच सगळ्यात अवघड उदाहरण जातं मुलांना, हे स्थान बदलणार. ओके. हा, टायली समजलंय ना? सर आपण सर हा, विचार. हा, विचारा विचार. आपण असं पण धरू शकतो ना, म्हणजे प्रत्येक कॉमन 7, 8, 9 आहे. मग तिथं काय नाहीये त्यावरून. हो सर. हा, तसंही करता येतं. हो सर. 2 अंक आहेत, तिसरा अंक कोणता नाही, तसंही टाकू शकता तुम्ही. हा, हा, पर्याय बघा. पर्याय बघा. हा. 8 पहिला पर्याय काय? पर्याय काय असणार आहे? 8, 9, 7, 7 पर्याय बघा. 9, 7, 7. दुसरा ऑप्शन पर्याय नंबर 2. ओके. ऑप्शन आता नंबर पुढच्या 2. प्रश्नाला. 4. शॉर्टकटली बघायची नाही सर राहिली. आपण पहिला लॉंग कट जमला पाहिजे. आपलं बेस फाउंडेशन पक्क झालं पाहिजे. फाउंडेशन पकडलं मग शॉर्टकट बघा तुम्ही. मग पाहिजे ते शॉर्टकट वापरा. तुमचा बेस पक्का करा. प्रश्न सोडवायची पद्धत पहिल्यांदा कम्प्लीट करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया क्रमबद्ध पद्धतीने. हा, पुढला प्रश्न आहे यू डॅश यू व्ही व्ही डॅश व्ही यू डॅश व्ही यू डॅश व्ही यू डॅश व्ही यू डॅश यू. ओके. हा, हा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे पर्याय पण मी तुम्हाला देतोय. पहिला पर्याय आहे व्ही यू व्ही व्ही व्ही. दुसरा पर्याय आहे व्ही यू 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 व्ही. तिसरा पर्याय आहे व्ही यू यू व्ही व्ही. चौथा पर्याय आहे व्ही यू व्ही यू व्ही. ओके. किती अक्षरांच्या मालिका आहे सांगा बरं आता ही? 12. हा, 12 अक्षरांची मालिका. ही 12 अक्षरांची मालिका आहे. 12 अक्षरांची मालिका आहे. ओके. हा, हा, 12 अक्षरांची मालिका. मग किती कितीचे वेळ करू मी? 3 3 चे किती करू? 4 करू? 4 4 चे 3 16 करू? अक्षर आहे. 16 अक्षर आहे. 16 अक्षर आहे. 16 16 अक्षर का? 16 अक्षर आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. 16 अक्षर. ओके. 16 अक्षर तर 16 अक्षर. ओके. तर मी 16 अक्षर तर मग 4 4 चे मी 4 गट करतो, है का नाही? अक्षर किती आहेत? 16.
16 आहे म्हणून काय करतो, चार चारचे चार समान गट करतो. ठीक आहे, तर चार समान गट करूया. 1 2 3 4 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 गटाला क्रमांक देऊया. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट. ओके, गटाला क्रमांक सुद्धा दिले. ओके, आता बघायचं, बारकाईने बघायचं बरं का. हा, आता पहिला गट आहे ना, पहिल्या गटातलं जे पहिलं अक्षर आहे यू, ते दुसऱ्या गटामध्ये शेवटी गेले बघा. आणि नवीनच व्ही अक्षर आले बघा, दुसऱ्या गटामध्ये पहिल्यांदा. बरोबर की नाही? हा, याचा अर्थ काय? आणि चारही पर्याय बघा, चारही गटाची चारही पर्यायामधली पहिल्या अक्षर सुरुवात काही व्ही नाही बघा. आहे का? आहे ना? हा, रिप्लाय देत चला बरं का, तुमचा हो रिप्लाय सर. मी. हा, सर. ते चारही पर्यायामध्ये पहिलं अक्षर व्ही आहे म्हणून मी पहिल्यांदा व्ही घेतलं. आता बघा, यू व्ही यू व्ही असं घेतलं. ठीक आहे, पण दुसऱ्या गटामध्ये अक्षर व्ही आले सुरुवातीला. मग असं झाले का? म्हणजे जे पहिल्या गटात जे पहिलं अक्षर आहे ते शेवटी गेले, यू इथं शेवटी गेले. नंतर व्ही यू व्ही, व्ही यू व्ही असं क्रमाने आले. असंच असणार आहे, पाचव्या उदाहरणासारखं, वरच्या उदाहरणासारखं. बरोबर का नाही? हा, आता बघा, हो. दुसऱ्या गटात पहिलं अक्षर आहे ते शेवटी गेलं, यू व्ही इथे गेलं. ठीक आहे, दुसऱ्या गटातलं जे यू व्ही यू, यू व्ही यू क्रमाने घेतलं मी. घेतलं का? ओके, तिसऱ्या गटातलं जे पहिलं अक्षर आहे यू, ते शेवटी गेलं, यू. नंतर काय, व्ही यू व्ही, हे व्ही यू व्ही हे क्रमानं, व्ही यू व्ही क्रमानं. जसं पाचवं उदाहरण आहे, तसंच सहावं उदाहरण आहे. काय होते? तर पहिल्या गटातलं जे पहिलं अक्षर आहे ते दुसऱ्या गटामध्ये शेवटी जाते. हा, आणि इतर इतर जे अक्षर आहेत ते क्रमाने येतात. दुसऱ्या गटातलं जे पहिलं अक्षर आहे, हा, ते तिसऱ्या गटामध्ये शेवटी जाते. इतर अक्षर क्रमाने येतात. हा, सार्थक काही विचारायचं आहे का? हा, ठीक आहे, मग आपलं पर्याय लिहून करूया. काय पर्याय येतो उत्तर? हा, व्ही यू यू व्ही व्ही. कोणता पर्याय आहे बघा? पर्याय क्रमांक 3 आहे का? पर्याय क्रमांक हा, म्हणजे पाचवा पर्याय प्रश्न क्रमांक जवळपास 3. सारखाच आहे. ठीक आहे, हा सही विचारायचंय का? हो सर. सर 8 × 2 16. मग आपण जर 2 2 चे गट केले तर हा, एक जागा रिकामी राहते, मग तिथं जर अक्षर भरलं तर. एक जागा रिकामी राहते म्हणजे? म्हणजे म्हणजे आता दोन हा, गट होतात, यू व्ही यू आलं व्ही, लक्षात. मग 8 8चे जर दोन त्यानुसार. गट केले, 8 8चे जर दोन गट केले तर दोन गट समान गट येतात असं तुला म्हणायचंय का? हो. हा, हा येतात. पण असंही आपण म्हणू शकतो, असे आपण म्हणू शकतो, पहिला गट आहे, पहिला गट आणि तिसरा गट सारखा आहे का? आणि दुसरा आणि चौथा गट सारखा आहे हो सर. आहे का? असंही म्हणता येईल. या गोष्टी सोपं जातात. हा. हो मला सर. जे जमेल तसं वापरा. ओके, हा, हे वरीच पाचवं उदाहरण वगैरे होतं, मी लगेच सांगायला तेच लॉजिक लावलं, बसलं लॉजिक ते बरोबर. ओके, हा, आता आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. ओके, पुढचं उदाहरण मी लिहून घेतोय. माझ्यापाशी घड्याळ नाहीये बरं का. घड्याळ किती 9 वाजले की मला सांगा फक्त. ठीक आहे, ते 9 वाजले 5 मिनिट 2 मिनिट कमी असताना सांगा मला पहिलंच. हा, पुढचं उदाहरण मी घेतोय. कमी आहेत सर. किती मिनिटं कमी आहेत? सर 10 मिनिटं कमी आहे. 10 मिनिटं कमी आहेत. हा, मग दहा हा, मिनिटं ठीक आहे, कमी आहे. अजून 2 3 उदाहरण घेऊया. ओके, हा, तर आजचं मी 7वं उदाहरण घेतो आजचं. हा, आज 7वं उदाहरण घेतोय. ए डॅश बी, ए डॅश डॅश, ए बी डॅश, ए ए ए बी डॅश ए. ठीक आहे, हे उदाहरण 2019ला एनएस परीक्षेत विचारले उदाहरण आहे बरं का. हा, मग ते मी स्कॉलरशिपला विचारलेलं उदाहरण घेणार आहे उद्या बरं का, स्पेशली. हा, तर पहिल्या पर्याय ए ए ए ए ए. दुसरा पर्याय आहे ए बी ए बी ए. तिसरा पर्याय आहे ए बी बी ए. मम्मी द्यायला नाहीस का? चौथा पर्याय आहे बी ए बी ए बी. अक्षरांची संख्या किती सांगा? एका ठिकाणी बसून क्लास करा, 15. करू नका. श्वेता, 15. हा, 40 50 मिनिट एका ठिकाणी बसून शिकवतो ना मी, तर 15. तुम्ही तर एका ठिकाणी बसून करत जावा. ठीक आहे, हा, अक्षरांची संख्या किती सांगा?
15. 15. 15. मग आपण काय करूया, 3 3 चे 5 करूया. हा. हो सर. 3 3 चे 5 गट करूया किंवा 5 5 चे 3 करूया. सर हा, 5 5 चे 3 करू. 5 5 चे 3 5 करूया. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर 5 5 चे 3 करूया. चेक करूया, 5 5 चे 3 नाही आलं तर मग 3 3 चे 5 करू नंतर. 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5. ओके, हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट. आता बघा, आता बारकाईने बघायचंय. हा, आता बघा, आता दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये, हा दुसऱ्या गटामधले दुसरा आणि तिसरा अक्षर ए बी, तिसऱ्या गटामध्ये दुसरा आणि तिसरा अक्षर ए बी, म्हणजे जवळपास अक्षर सारखेच आहेत, म्हणजे समान आहेत. गटाची पुनरावृत्ती असं मला निरीक्षणातून दिसते. मला निरीक्षणातून काय दिसतंय, तर गटाची पुनरावृत्ती आहे असं मला निरीक्षणातून दिसतंय. तिसऱ्या गटामध्ये पहिले 3 अक्षर ए ए बी आहेत. तर पहिल्या गटामध्ये पहिले 3 अक्षर काय असले पाहिजे, ए ए बी असले पाहिजेत. ए. दुसऱ्या गटामध्ये सुद्धा पहिले 3 अक्षर काय असले पाहिजे, ए ए बी असणार आहेत. ठीक आहे, आता ए ए ए बी ए. ठीक आहे, तर इथं कोणता अक्षर असेल थोडं आपण शोधलं पाहिजे का नाही. 5वं अक्षर बघा, दुसऱ्या गटामध्ये 5वं अक्षर ए आहे, तिसऱ्या गटामध्ये 5वं अक्षर ए आहे, म्हणून पहिल्या गटामध्ये पण 5वं अक्षर ए असणार आहे. ओके, तर ए ए बी ए ए हा गट तयार झाला. दुसरा गट पण तोच असणार आहे, ए ए बी ए ए. तिसरा गट ए सुद्धा तोच असणार आहे, ए ए ए बी ए ए ए ए. ए ए ए. हा, म्हणजे काय, गटाची पुनरावृत्ती झाली. हे नंबर सोपं 1. एकदम, हे सोपं असतं है ऑप्शन का नाही. नंबर 1. पर्याय क्रमांक 1. 1. 1. ओके, लिहून घेतलं. हा, थोडं लक्ष द्या. थोडं सुट्ट्या वगैरे आहेत, थोडे युनिव्हर्सिटी अभ्यास थोडं चांगला करा बरं का. सॅट मधले विषय असतील तर व्यवस्थित करा. ओके, सॅट कडे दुर्लक्ष करू नका. सॅट मध्ये मार्क पडत नाही बघा, शेवटी शेवटी सॅट मध्येच मार्क पडत नाहीत. मॅट मध्ये कोणी मार्क घेतो, युनिव्हर्सिटी विद्यार्थी आणि स्कॉलरशिपचे विद्यार्थी. गणितात मार्क पडत नाहीत, मराठीत मार्क पडत नाहीत, इंग्रजी मध्ये कोणी मार्क घेत. ठीक आहे, तर गणित आणि मराठी फोकस करा. स्कॉलरशिपचे विद्यार्थी आणि युनिव्हर्सिटी विद्यार्थी सॅट कडे फोकस करा. का पार पडत नाही, तर वाचन आवश्यक आहे. आपण वाचनात कमी पडतो, वाचनात कमी पडायचं नाही. ठीक आहे, चला लिहून झालं असेल, पुढचं उदाहरण घेऊया. सर हा बोला. सर 2 मिनिटच राहिले. हा, असू द्या, एक उदाहरण घेऊया की. 2 मिनिटं राहिले सर असतील आपला क्लास. 2 मिनिट. बस असू द्या, एक लास्ट उदाहरण घेऊया. ओके, शेवटचं उदाहरण घेऊया. हं? 8वं उदाहरण आहे आजचं. ओके, सी 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 बी बी डॅश ए ए डॅश सी सी डॅश बी 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 ए ए डॅश सी. 2019ला विचारले उदाहरण आहे. पर्याय देतो तुम्हाला. याचे पर्याय आहेत ए सी बी सी, दुसरा पर्याय आहे बी ए सी ए, तिसरा पर्याय आहे बी ए बी ए, चौथा पर्याय आहे ए सी बी ए. ओके, हा, तर 4 पर्याय आहेत. ओके, हा. चला आता बाहेर काय बघायचं बघा. सी 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 परत आले बघा. हा, तसं बी 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 ए ए ए सी 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 बी 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 ए ए ए सी असं येणार आहे का. मी निरीक्षण करून काढले बघा, मी गट गीत काहीच पाडले नाहीत, गट निरीक्षण करून काढले बघा. मग एक समजलं का नाही निरीक्षण होऊन. ओके, तर ह्याचा आवाज येतोय आन्सर माझा. नाही कळलं. माझा आवाज येतोय. हो सर. हो सर. मग बंद. तर ह्याचा आन्सर नाही कळलं. आवाज येतोय. हो सर. हो सर. उदाहरण लिहिले गेले, उदाहरण परत देतो. ठीक आहे, हा उदाहरण परत लिहितो. सी 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 बी बी डॅश ए ए डॅश सी सी डॅश बी 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 ए ए डॅश सी. ओके, हा 2019ला विचारलेला प्रश्न आहे. श्रीषा काही विचारायचं आहे का. सर सुटला क्वेश्चन. ए ए डॅश सी. हा, तर 19 सांगितलं. हा ठीक आहे. प्रश्न पर्याय पण देतोय. पर्याय आलं. सुटेल अजून पर्याय पण देतोय मी अजून. मग ए सी बी सी
दुसरा पर्याय आहे BACA, तिसरा पर्याय आहे BABA, चौथा पर्याय आहे ACPA. नंबर 2. आता बघा सी सी ऑप्शन तीन नंबर झाले 2. बा, सी सी तीन तीन तीनच्या कडे करायचं. नंबर 2. ऑप्शन नंबर 1. फक्त एक एक सी एक्स्ट्रा येतं, पण एक सी सी तीनदा, BBB तीनदा, ए तीनदा, CCC तीनदा, BBC तीनदा, AA तीनदा. बघा उत्तर BACA आहे का पर्याय? हो, ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर 2. ओके. दुसरा पर्याय उत्तर घेऊन घ्या. ऑप्शन सोपं नंबर उत्तर आहे. 2. ऑप्शन हो सर. ठीक आहे. सोपं. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, थोडा अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे. उद्या सुद्धा समजा मी कुठे बाहेर गावी गेलो नाही तर तास होईल उद्या. ओके. तुला कुठे नाही गेलो तर तास होणारच आहे. मी ग्रुपवर मेसेज देईल तसा 4-5 वाजता. तर मला असं वाटतं उद्या थोडं लवकर तास घ्यावा जमलं तर. चालेल का? 4 वाजता हो सर. शनिवार आहे ना उद्या. हो सर. समजा कोणाचा तास मला रेकॉर्डिंग करून ठेवतो मी, मला रेकॉर्डिंग पण मी देईन. ओके. ठीक आहे. सकाळी सकाळी घेतला तर काय 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 सकाळी घेतला. सकाळी कसं घेते? शनिवारी सकाळची शाळा असते, 7:30 शाळा असते बरं. हा सकाळची शाळा आहे. हा. सकाळी नाही घेता येत. हा, रविवारी आपण सकाळी घेऊ की. रविवारी सकाळी घेऊन टाकूया. समजा मी कुठं अजून बाहेर गावी गेलो तरच त्या दिवशी क्लास होणार नाही. मी गावाकडे असतो तरी क्लास होईल, फक्त तो लाईव्ह नसणार आहे तो तास. ठीक आहे, कारण इथं वायफायची सुविधा नाही आहे गावाकडे. ठीक आहे. रेकॉर्डिंग करून ठेवतोय, त्यामुळे तो युट्यूबला येईलच तास तुम्हाला पाहायला. ठीक आहे. काय अडचण नाही, अभ्यास चांगला करा. जे विद्यार्थी मागचे गणित विषयाचं ज्यांचं बुडालेलं आहे किंवा जे आता नवीन जॉईन झालेत त्यांनी मागचे सुद्धा लेक्चर्स पहा. ओके. आपण थांबूया. सर उद्या 4ला तास आहे ना? हा, ग्रुपला चेक करा. ग्रुप दुपारी चेक करा एकदा. 2-3 वाजता ग्रुप बघा सगळ्यांनी. ओके. सर्वांनी दुपारी 2-3 वाजता ग्रुप चेक करायचा.